काय झालं बे? सर तर हालत पण नाही आहे. इकडे बघा पण नाही लागले, काय नाही झाले. 5 मिनिटं झाली, तिकडे लपड आहे रे का? पण काय झालं नेमकं? हाला पण नाही लागले ना, पाय ना. ओ सर, सर काय झालं हो तुम्हाला? सर, ओ सर. तुला काहीतरी सगमा झाला वाटते. अहो सर, हलवून देऊ का तुमचं? ओ सर, ओ सर. अरे हाला ना, इकडे तिकडे तर हाला. सर, अरे काय झालं बे? काऊन बोंबला लागला तू? काय झालं? बोल, काय झालं? अरे जिंदा आहे, जिंदा आहे, जिंदा आहे. बोला पण लागले ना. हाय म्हणजे हाय, जागेवर आहे. अबे गध्या, जिवंत आहे ना बे मी, पागल सूत्राच्या. जिवंत आहो मी, पण खूप नाराज आहो रे. काही राहिलं नाही आता माय, सगळं खतम झालं. काही राहिलं नाही. जिंदगी खराब झाली रे बाबा. सगळं वाया केलं सगळं काम. ए सर, एवढंच ना? पहिले काऊन नाही सांगितलं? काय काय नाराज काऊन आहात तुम्ही? काय कमजोरी आहे तुमची? तुमची सांगा लगे 2 मिनिटात खतम करून टाकतो ना तुमची कमजोरी. कशाची कमजोरी असो, अशक्तपणा, कशाची पण कमजोरी असो, मी देतो कंप्लीट करून. अरे बाबा, उभं पण नाही राहा वाटा लागला तर तुला काय सांगा, उभं पण नाही राहा लागलं माय. असं काय झालं सर नेमकं? बायकोनं उडी मारली का काय त्याच्यावर? लाली माळीनं उडी मारली त्याच्यावर? म्हणून खडं नाही व्हायला लागलं तुमचं? ते काय बोला लागला बे तू? काय बोला लागला? शिलाजीत, शिलाजीत पाहिजे का सर? शिलाजीत. अबे शिलाजीत न काय होणार आहे बे? अरे सर, शिलाजीत ना तुम्हीच खडे नाही, तुमचं सगळंच खडं होऊन उभं राहते. एवढी एवढी ताकद राहिली त्यांनी, जमलं? पण एवढे कमजोर का झाले सर तुम्ही? का कमजोर झाले एवढे? सर सांगा ना, एवढे मरगडीला कुत्र्यासारखे का वाटायला लागले तुम्ही? तोंड पण तसंच दिसायला लागलं, दात पण तसंच दिसायला लागलं. जसं काय एखादं पिसाळं कुत्र एखाद्या पिसाळला कुत्री मागं लागलं, अशी दिसायला लागले तुम्ही. अबे मी तसं दिसायला लागलो का बे? गध्या, मी काही बोलायला लागलो नाही, याचा अर्थ असा नाही की मी काही बोलू शकत नाही म्हणून. समजलं का मूर्खा? असं वाटत आहे की 12-15 लोकांना धरून तुम्ही चांगली कुटाई केली असं, आणि चांगली घेतली तुमची अशी शाळा. शाळा म्हणत आहे, शाळा. मी सांगते त्याचं कारण काय नेमकं ते. अरे मॅडम, तुम्ही इथे कसं काय? तर तुमचं तर सगळंच उभं राहिलं पॅन्डा सहित. म्हणजे सर म्हणायचं आहे, तुम्ही उभे कसे काय राहिले काय की? तुमची तर मानसिक रोग, अशक्तपणा, शिलाजीतचा प्रश्न चालू होता आपला. उभे कसे काय राहिले? सांगते ना, मी सांगते ना काऊन सर अशक्तपणा होता सरले. मला माहिती आहे का होता ते. मला माहिती आहे. सांगा ना मॅडम, सांगा ना, का कमजोर आहेत सर? काय प्रॉब्लेम आहे? काऊन एवढा नाराज आज फील करत आहेत सर? सांगा ना. अरे मुलांना, ते याच्यासाठी की काल जे होते ना सरनं रक्तदान केलं रे, रक्तदान केलं काल सरनं, त्यामुळे तसा अशक्तपणा यायला लागला. आईच्या गावात, त्यामुळे अशक्तपणा यायला लागला का? हो पण मॅडम, रक्तदान केलं, पण नेमकं काऊन केलं? कशासाठी केलं? अरे ते माझ्यासाठी केलं सरनी रक्तदान, माझ्यासाठी केलं. मला पाहिजे होतं रक्त. बापरे, कसं काय? कारण मला पाहिजे होतं ना, मला कमी पडलं होतं, कारण मला डेंग्यू झाला होता ना, त्यामुळे. आणि सरनं मला 2 बॉटल रक्त दिलं, 2 बॉटल. समजलं का? तर किती सर छान आहेत आपले. तुम्हाला तर समजलंच असेल आता. असे प्रश्न का विचारता तुम्ही? खूप धन्यवाद सर आपला, खूप खूप धन्यवाद. अरे मॅडम, शुक्रिया, काही धन्यवाद नका म्हणू. तसंही मी नाही चढू शकलो तुमच्या अंगावर, पण माझं रक्त तर चढलं ना तुमच्या अंगावर. काय म्हणजे मॅडम, धन्यवाद करून, थँक्यू करून मला खूप लहान वाटतंय तसं. तसंही तुमचं लहानच आहे, मोठं कुठे आहे? म्हणजे मॅडम, म्हणजे मन म्हणत आहे मी. हो, म्हणून धन्यवाद काही देऊ नका मॅडम. ते तर माझं कर्तव्य होतं तुम्हाला रक्त देणं, नाही का? पण तुम्ही खूप हेल्पफुल आहे सर, खूप हेल्पफुल आहे. मला खूप हेल्प केली तुम्ही, त्यासाठी पण थँक्यू. हे मॅडम, थँक्यू नका म्हणू. कसं तरी होते मला, कसं तरी होणारच आहे ना. गोळा घोळीवर बसल्यावर तसंच होणार आहे. कसं होणार आहे दुसरं? मन में लड्डू फूटा, नया कॅडबरी डेअरी मिल्क, 2 रुपये में 2 लड्डू. अरे सर, म्हणजे
या तुम्ही एवढं थँक्यू ना तर या माझ्या घरी या आज तुम्ही. हा तुम्हाला दूध दूध पाहिजे मी. या दूध म्हणजे दूध. हा दूधच. कारण रक्तदान केल्यानंतर दूध घेतल्यानंतर कमजोरी कमी होते आणि त्याच्यासोबत पार्लेजीचा पुडा पण देईल तुम्हाला. म्हणजे रक्तदान झाल्यावर देतातच. दूध पाजल्यानं म्हणजे दूध पिल्यानं शरीरात ताकद येते, त्यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होते. म्हणजे मी पण दूध नाही पित मॅडम, मी दूध नाही पित. अबे झाटू काही तर पी. वरून एवढी ऑर्डर द्या लागला म्हणून तर कमजोर आहे बे तू टाकल्या. अबे काही तर पी. हे भोसडीचं गांडू आहे का रे मास्तर? रामखोर एवढा मोठा चांगला मोका गमवा लागला. मॅड तुतरा चलेगाचा. उठत नाही का बी ते भोसडीचे? काय काय बोलला काय नाही सर, मनातल्या मनात गुणगुणलो. तुम्हाला कसं काय कोणी म्हणू शकते? आम्ही भोसडीचं वरून एवढी ऑफर आहे तरी पण बोंबला लागला म्हणा. ना बे पाय ना, एवढी मोठी ऑफर येऊन तर पुंपला लागलं तसं. तूच पीत नाही का लाल मॅडम? सरले जाऊ द्या मला एक चान्स द्या मला. मी पिऊन टाकतो सगळं दूध तुमचं. मी पण मला पण पाहिजे. हा आमच्या दोघांना मोका द्या. आम्ही सगळं दूध पिऊन टाकतो. मस्त गुडगुड पूर्ण आवडून कच सगळं पिऊन टाकतो आम्ही. बघा सर, शिकायच्यापासून काहीतरी. नाही तर तुम्हाला दूध आवडत नाही. अरे काय दुधाला कधीच नाही म्हणावं नाही सर, समजलं का? कारण दुधातनी चाय बनवल्या जाते, समजलं? त्याची खिचडी बनवल्या जाते, समजलं? तुम्हाला काही समजणार नाही त्या गोष्टी. तर मॅडम बरोबर, तशी हे गांडू जाईल का? मस्त चान्स. चल जाऊ दूध प्यायला मस्त. चला सर, जाते मी, मला काम आहे थोडं. दुसरा क्लास आहे माझा. चला जाते मी. बाय मित्रांनो, बाय पोरो. बाय मॅडम, बाय. सर तुमच्यासारखा ना गांडू माणूस मी आजपर्यंत बघितला नाही हो सर. गांडू माणूस कधी बघितला? काय सर, मी पण नाही बघितला एवढा गांडू माणूस. बघ ना, एवढी मोठी गाय या लागली, सरले म्हणा लागली या चला माय दूध पिऊन जा. पण हे झाटूले का एवढी दुधाची फॅक्टरी सोडून देऊ. खूप मी खूप इमानदार आहे, मी खूप होनेस्ट असं दाखवा लागला हे गांडू. अरे काय बोलत आहे बे तू? काय बोला लागला तू? ना सर, या पागलाच्या नांदी कुठे लागता तुम्ही? नका नांदी लागू यायच्या. खोरपड्याच्या नांदी कुठे लागता? अरे बिकार चोट, भूतींसारखी तर दिसत. मी आहे का? हे तूच आहे ते घाबर तुत्राची लेखाची. आता तसं राहणार ना, बोबलतच तर आहे का कुत्र्यासारखा? बाबू जास्त शहाणपणा करू नको. कुत्रा समज लागले का तुम्हाला? असं काटील नाही, असं डसील ना तर मग डेबीज आणि रेबीज आणि सगळं होऊन जाईल तुला, समजलं का? डसू का? डसू. अरे घड्या रेबीज वाल्या, आजपर्यंत कोणी कुत्र्याची हिंमत नाही झाली की जे मला डसल. मला समजलं तुले घाचं. अरे दात तुटून जातील पण मला डसू शकणार नाही, तू समजलं का? काऊन नाही डसू शकत? तुझे शरीर आहे का ते गेंड्याची साल आहे तुझ्या अंगात नाही टाकलेली, डसू शकणार नाही तुले? हिंमत आहे का तुझ्यात? ये पाय कम सर परी, तू अजून खूप लहान आहे बाई, अंड्यातच आहे तू अजून. मला नको शिकवू, समजलं का? काय बोलावं काय नाही ते. अजून अंड्याच्या बाहेर नाही, तेव्हा बघू आपण. गलतीनं जर माहीत हात फसली नाही त्याच्यात तर फुग्यावानी फुटून जाशील, समजलं का? मस्त मी पण बघू का? सांगे सांग तू सांग. नाला काय सर, हे दोघं याच्या नादी लागू नका, मूर्ख लेगाचे. तर सांगा यायला कुत्र्यासारखं भूका लागले ते सर. कधी काय करा लागला तू पागलासारखा? काऊन कुत्र्यासारखा डसला का तुला कुत्रा पिसाळलेला? तिला सांगा ना, तीच मला कुत्रा आणला आणि ते पण पिसाळलेला रेबीज वाला कुत्रा म्हणले. तर मी मुकच बसू का? तुम्ही सांगा. मी काहीच बोलू नाही का? आता इले मी डसूनच जातो, मग इले समजा रेबीज कुत्र कसं असते ते. तुम्ही मधात येऊच नका सर, आमच्या दोघाचा प्रश्न आहे, आम्ही दोघंच निपटी. डसून द्या, तिचं गेंड्याची साल आहे ना, तर मी पण पिसाळलेला कुत्रा, मला पण नाही समजत नाही मग काय कसं आहे ते, कुठे आहे ते. मधात येऊ नका, नाही त्याच्या गोट्याच खाऊन गेली मी तुमच्या. तू बाबा काय बोला लागला बे तू? सरच्या गोट्या जर खाल्ल्या तो तर लाली मॅडमला कोणत्या गोट्या दाखवणार आहे? नाही बाबा, तू तिकडे थांब, इकडे नको येऊ. तिकडे थांब, डसशील तू, कुत्र्यासारखाच आहे तू. पहिले चाललो चला झाला क्लास माझ्या, चाललो मी. तू आणि ती संगी काय करायचं ते पाहून बसा, मला नका सांगू, तुमच्या दोघांनी मला पळूच नका देऊ. संगे
आता तेरा क्या हो लिया खा लिया बो 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 मम्मी कुत्रा आलं मला डसायले मम्मी गेली पळून बापासोबत पंगा घेते का असंच असंच नाही म्हणत बाब्या म्हणतात मला समजलं का